एक काळ असा होता की भाजपचा प्रचार करताना लोक गोटे मारायचे, पण आज काळ असा आलाय की ज्या काँग्रेसच्या लोकांनी आमच्या घरांवर हल्ले केले तेच लोक आता सत्कार करतायत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विधान। आमदार संजय गायकवाडांवरती गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश। मोताळा फौजदारी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश। गायकवाडांनी शेती बळकावून फार्म हाऊस बांधल्याचा महिलेनं केला होता आरोप। कारवाई होत नसल्यानं उच्च न्यायालयात दाखल होतं प्रकरण। शिंदे गटाचे कल्याण शहराध्यक्ष महेश गायकवाड यांना 3 आठवड्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज। तर आमदार गणपत गायकवाडांवरती कठोरात कठोर कारवाई करा, महेश गायकवाड यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांची मागणी। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आज बंद। 20 ते 25 कोटींची उलाढाल ठप्प। कांदा निर्यात बंदी हटवण्याची स्वाभिमानीची मागणी। राज्यातल्या प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयामध्ये राज्यगीत लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करावा। अमित ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी। अभिनेत्री तेजस्विनी पंडितची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत। महाराष्ट्र असा कधीच नव्हता, तेजस्विनी पंडितची राज्यातल्या सद्यस्थितीवरती पोस्ट। काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचा राजीनामा। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार बसवराज पाटील यांचा पक्षप्रवेश। जरांगेंच्या 3 सहकाऱ्यांसह 209 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। 15 ठिकाणी धाराशिव पोलिसांची कारवाई। पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास काळाच्या पडद्याआड। दीर्घ आजारानं वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली।